मिस्टर अक्षय घाडगे and मिसेस अमृता अक्षय घाडगे। वाह, काय लव्ह स्टोरी आहे। माझी बायको म्हणून प्रेम उतू चाललंय नाही। तू इथे कशी? हो, मी इथे कशी? तुला तर मला भेटायला वेळच नाही ना रे, मग मलाच यावं लागलं इकडे तुला भेटायला। आणि इथे येऊन पाहते तर तुमचा इकडे रोमॅन्स चालू आहे। वरून मी समोर दिसले तर तू मला विचारतो की मी इथे कशी? वाह अक्षय, हक्की, यू हॅव प्रूव्ड दिस की यू हॅव नो फीलिंग्स फॉर मी। कियू प्लीज ऐकून घे माझं, तुझा गैरसमज होतोय काहीतरी यार। गैरसमज होता जो आता क्लिअर झालाय अक्षय। मला वाटत होतं की मी तुझी होणारी बायको आहे, पण इथे येऊन कळलं की तू हिला तुझी बायको मानायला लागला रे। आणि सगळ्यांसमोर हिला माझी बायको म्हणून फाईट करत होतास। आणि तू हिच्यासाठी फाईट केलंस याचा राग नाही आलाय मला, पण फाईट करताना पुन्हा माझी बायको करत होतास ना, ह्याचं वाईट वाटलंय अक्षय मला। You have proved it, you have no feelings for me. हो की थांब ना, ऐकून तर घे ना यार माझं। क्यू घरात खूप मोठा इश्यू झालाय यार, मी नंतर सांगेन तुला, आता नाही सांगू शकत, समजून घे प्लीज। अरे तू हिच्यासोबत बाईकवर फिरतोय, हिला गजरे देतोय आणि मी तुझ्यासाठी जीव द्यायला निघाले होते। काय बोलतेस तू हे? Get lost, अक्षय। Just get lost. आजपासून तुला फोनही नाही करणार। क्यू तुझा गैरसमज होतोय। क्यू थांब। क्यू परत ये, थांब। क्यू थांब ना। अक्षय, I'm sorry. प्लीज। I'm sorry. माझ्यामुळे झालंय। प्लीज यार, तुझ्यामुळे काही नाही झालेलं, प्लीज। कशी आहेस तू? हो, काय लागलंय बघ? बरंच लागलंय तुला अमृता। नाही ठीक आहे। नाही खूप लागलंय बघ। अगं त्यातून रक्त येतंय। चल आपण डॉक्टरकडे जाऊया। हा अक्षय तोच चोर आलेला ना आपल्या घरी। चल। अगं नको ग, मी काय आजारी नाहीये। माई, तुझे पाय चेपण्यासाठी तुला काही व्हायलाच हवं का? एकतर 4 दिवस तू काहीच खाल्लं नाहीयेस, अशक्तपणा नाही का ग येणार? शोभतेस हो माझी नात, अगदी माझ्या तालमीत तयार झालीस। तरी बरं आहे तुझ्यासारखीच झालीये, आईसारखी नाही। असं नाही बोलायचं, कधीच नाही। आई आहे ना तुझी ती। पण माई, तूच सांगतेस ना नेहमी मला, जे बरोबर ते बरोबर आणि जे चूक ते चूक। काय झालं, ओरडली का ती तुला? नाही मग मला काही नाही, पण माई माहितीये का तुला, आईने अमृताच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेतले। काय तर म्हणे, जोवर तुझे तोडे सापडणार नाही तोवर ती तिला ते दागिने परत करणार नाही। काय सांगते?
करतेस काय तू? आणि आता सांगतेस मला? चल. माई, कुठे निघालात माई तुम्ही? मी तुम्हालाच विचारायला येत होते. जेवणाच्या तयारीला लागतेय, तर अक्षय आणि अमृताला जेवणासाठी धरायचं ना? नाही म्हणजे ते अजून आले नाही आहेत ना. वेळ उलटून गेलीये तरीही. तुला सरळ कधी बोलताच येत नाही ना? अय्या, म्हणजे हाय माणिकशेठ. मी काय केलं माई? मी आपलं तुमच्या शिकवणीनुसार आपलं मी वागायचा प्रयत्न करते. अन्न वाया जाऊ द्यायचं नाही ही तुमची शिकवण आहे ना? सगळं मी शिकवल्याप्रमाणेच करतेस का ग तू? काय जी स्वतःच्या सुनेच्या अंगावरचे दागिने उतरवून घेते ती काय बूज राखणार आहे ग माझ्या शिकवण्याची, माझ्या संस्कारांची? तिच्याकडे नको बघूस रागाने. केलेस ना असं तू? शोभलं का तुला हे? माई, मी तुमच्याच पावलावर पाऊल टाकून वागते हो. लहान तोंडी मोठा घास घेते त्याबद्दल खरंच माफ करा माई. तुम्ही तिला वारंवार शिक्षा देता आणि नंतर तिला माफ पण करता. मी पण तसंच वागते माई. तोडे सापडेपर्यंत तुझे दागिने तू घालायचे नाहीस, ते माझ्याकडे दे असंच सांगितलंय मी तिला. तोडे सापडले की हे तुझे दागिने माझ्याकडून घेऊन जा असंही म्हटलं मी तिला. कारण माई मला हे कळतच नाही की तुम्हाला तिचं वागणं त्या अमृताचं पटतं का नाही पटत. मग तुम्ही त्या अमृताला घरात ठेवणार आहात की नाही ठेवणार आहात? कोणाच्याही शिकवण्याचे आंधळेपणाने अनुकरण करू नये ग. माझे आणि तुझे अमृताच्या बाबतीतले अधिकार समान आहेत का? मी तिची पारख करते त्या कसोटीवर तू स्वतः तरी उतरलीस का ग अजून? इतकी वर्ष झाली तरी. सासू झालीस म्हणून मोठी झालीस का? अमृता चुकते, मी तिला ओरडते. आपल्या संस्कारांना धक्का लागला, काढण्याच्या इब्रतीला धक्का लागला, आपल्या नियमांना धक्का लागला तर मी ओरडते. नक्कीच ओरडते. मग त्यामागचं तिचं कारण प्रामाणिक असलं तरी सुद्धा. कळलं? आणि नेमकं उलट असेल तर माहित? म्हणजे हेतू प्रामाणिक असेल, पण आता अक्षय आणि अमृता बाहेर भटकायला गेलेच आहेत ना? ते कुठे बसतं आपल्या संस्कारांमध्ये?